हाय सगळ्यांना नमस्कार. नवरत्नाच्या तुम्हा सगळ्यांना भाऊ बहिणींना शुभेच्छा माझ्याकडून. तर कसा काय उपास मस्त चाललाय का? तर आमचं पण आहेत बाई उपास, काय सांगायचं. तर कालचा हेडो मी टाकला, परवा दिवसचा हेडो टाकला माळ केलेला, बरोबर आहे का नाही? तर ती बारकेपणीची आठवण आली म्हणून मी बनवला, बरोबर. तर त्याबद्दल खूप छान अशा कमेंट आल्या. आणि अजून काय बरं, हा कालचा हेडो म्हणजे आजचा हेडो मी टाकला असंच घरातला. काही जणांना वाईट वाटतं, काही जणांना मजा घेतात. असू द्या, काही अडचण नाही. आपण आपलं उपास तापासाचं नीट बोलावं असं मी ठरवलंय. कुत्री किती भुकली तर भुका म्हणायचं, आपण पुढं चालायचं. तर तशीच बानू पण रडायला लागली, बानूचं दुखायला लागले. तिचं दात आहेत ना, दात असं दुखत्यात. तर तिला आता औषध करायचंय, जालिम उपाय. ती उपाय केल्याशिवाय तिचं दात काय राहत नाहीत. तर आईनं घेतली मांडीवर नाही, सगळेजण झोपल्यात, बघू शकताय तुम्ही. बाणू पण आहे इथं, अंधार आहे त्यामुळे ती जास्तच रडायला लागली. तर मला एक विषय बोलायचा आहे की लाडक्या बहिणीचं पैसे कोणाकोणाला मिळालं सांगा बरं मला कमेंटमध्ये. आता सगळ्यालाच भेटलं असन, पण तसं माझे कागदपत्र नाही ती बरं का. कागदपत्र नाही ती, माझा दाखला पण नाही शाळेचा. कुठं आम्ही शाळेत जात होतो ते पण माहीत नाही, जात होतो का नव्हतो ते पण माहीत नाही. आम्हाला लहानपणापासून कष्ट करायचं आणि खायचं हे पडलेलं आहे. आणि अजून पण तेच आहे, लेकरं झाली तरी पण तेच आहे आमचं, कष्ट करायचं आणि खायचं. कुणाचा हरामीचा 1 रुपया खायचा नाही, बरोबर करा. आता ज्या बाया पार्लरमध्ये जाते त्या मेकअप करून हेडव बनवते, त्या परत कसलं कसलं ब्लॉग टाकते त्या. मला नाही जमत तसलं. आपलं जे आहे ते घरातलं दाखवायचं. कुठं तरी बाहेर गेलं तरी काय म्हणतात ना, मर्यादा ठेवायची. आपण आता कसं असतं माहितीये का, बाहेर गेलं चला एक कंटेंट गावतोय असं नाही बाबा. लोकांना आवडतंय नाही आवडतंय, कुणाला आवडत असेल तर बनवायला एक ठीक आहे ना, बरोबर आहे की नाही. तर तसंच आता हो का, मला रांजणवाडी उठली, बघू शकता इथं रांजणवाडी उठली. बानूची झाली की मला झाली बघा. सारखं पाऊस तर चालूच आहे. कुणाकुणाच्या इकडं आहे पाऊस सांगा मला. हो का, पाऊस आंबाळ गच आहे, दुनियाचं गच भरलंय. तर कोपाट काय गळत नाही. उभा केलेला हाय खाट, कारण नवरत्नामध्ये खाट देवी पलंगावर बसलेली असते म्हणून उपासाची बी त्याच्यावर बसत नाही ती, साधी पण बसत नाही, म्हणजे उपास न धरणारी पण बसत नाही ती, म्हणजे खाट उभा करावाच लागतो. आता तुम्ही शिटीत कसं आहे, दिवाना हे असतात त्यामुळं काय एवढं पाळन करत नाहीत, करणारी करतात आणि नाही करणारी नाही ती करत. आता काल मी गेलती देवाला गेलते तर घरचे सगळे होते, पण काही गोष्टींनी नाही बनवता आला, कारण रातचा कार्यक्रम होता आणि तिथं लाईटीचा जरा थोडासा प्रॉब्लेम होता आणि पाऊस पण असं चालू आहे. कोणचं नक्कीत्र आहे म्हणली? आंधळी. काय बाई नक्षत्रांची तर नाव आहे ती, आंधळीन मंदळीन हातीन कुठं कायनून बाईनून उंदरण लय काय काय असते नाव. तर बघू शकता का वातावरण कसलं झालंय. पाऊस तर सारखं झिमझिम झिमझिम चालूच आहे. आणि तसंच माझी मैत्रीण मला म्हणत होती हेड्या बनव, पण तिला काय आवडतच नाही हेड्यामध्ये यायला. नाही बाय म्हणले मी बनवत, मला नग म्हणले. तर मी म्हणलं कधीतरी म्हणत जा की बनव म्हणून. तर तिनं माझ्यासाठी हो का बघा पिशवी दिली, कारण मी कुठं बी जाताना का नाही पिशवीच घेऊन जाते. कामाला पण पिशवीच असते, कॅरी बॅग. परत ती कपडे ही आणतो का आपण तसल्या पिशव्या. आणि तुम्ही तर बघितलंच असेल किती वेळा. तर ती म्हणली मला लय लाज वाटते ग, जरा तू चांगल्यावर राहत जा की. म्हणलं काय बाय चांगलं राहतेच, म्हणलं माणसाला कष्ट करायचं. तर लय छान आहे
बाहेरनं एक कप आहे, आतनं एक कप आहे आणि एक छोटासा एवढासा कप आहे. असं 3 कप आहेत. मला पण आवडली, लुसलुशीत आहे, कारण नसल्याने असल्याने वाटते, वाघाची असल्याने वाटायला लागली मला तर, कातडीची वाटते का नाही, पण छान वाटते. छान वाटते. कलर ही दोघीला सेमच घेतल्या. तिला पण करमाळ्याची यात्रा आहे ना, चालू झाली, त्यामुळं 9 दिवस यात्रा, फुल यात्रा असते. आता 7व्या माळाला तर देवीचं तोंड सुद्धा दिसत नाही. म्हणजे आरच्या परशाची शूटिंग काढलेली तिथं. तिथनं ती येता येता सकाळी दोघं, तिचा नवरा येतो ना सोडवायला, मग येता येता तिनं काय केलं, म्हणली चला, म्हणली ज्योतीसाठी एक परस्त्री घेऊ. मग तिचा नवरा म्हणला तुला बी घे की, दोघीला सेम सेमच घे, कामाला जाताव दिसावं तरी, म्हणून दोघीनं आणली. तर केवढ्याची असावं तिला विचारली, म्हणलं द्यावं आपण, कसं ती पण गरीबच आहे. म्हणली एक काम कर, म्हणली तुम्हाला बोलूच नको, पैसे द्यायचे असले ना बोलूच नको. म्हणजे बघा, आपलं तोंड जिथं गोड आहे तिथं माणूस आपल्यासाठी काय पण करतं. असं नाही बघा, काही संग येत नाही, बोलणं फक्त संग येते. काय झालं फिलं तर माणूस आठवण काढावा, बया होती अमुक अमुक किती जीव लावायची, असं असतंय हो. मग तिला काहीतरी मला वाटलं असं माझ्याबद्दल, म्हणूनच ती माझ्यासाठी ह्या अशा गोष्टी करते. आता मी पण मध्ये आजारी पडली होती, तेव्हा पण मला बघायला आली ती, आणि मी पण गेलते तिला बघायला. ती पण आजारी पडली होती, पण नाही तिला आवडत ब्लॉग. आता मस्त इथं घरी आलती, बघितला असेल तुम्ही, हेड्याव काढलेला आहे बघा, छोटासा बारका 2 मिनिटाचा काढलाय मी. तर ती तिचा नवरा आहे, ती म्हणली माझ्या नवऱ्या संग बनव, पण माझ्या संग नका बाय बनवू म्हणली. मग मी त्यांच्यासोबत बनवला. आणि मला पण कसं जरा थोडी लाज वाटते माणसांसमोर, ही जास्त बोलायची सवय नसल्यामुळे असं होत्यात गोष्टी मला. हां, बायांना म्हणलं तर ते माझ्यासारखे असले तर मग बोलायला काहीच अडचण नाही, असं असतं. तर सांगायचा विषय एकच होता. तर मला ही आठवण म्हणून तिने दिलेली आहे, तर मी आता हिला जपणार. कारण कसं आहे, कुणी आपल्यासाठी काही गोष्टी दिलेल्या, आणि ही साड्या पण दिलेल्याच आहेत आपल्याला, चांगल्या आहेत का नाही सांगा बरं. तुम्ही रोजच नवीन जुन्या साड्या बघून बघून बोर झालतात काय बाया, रोजच साड्या इथं बघायच्या त्या, असं म्हणत होता. म्हणून मी साड्या, म्हणजे एकच साडी काढली आहे, ती साडी चांगली आहे, ती फाटली नाही तवर मी ती घालणार. ती साडी एकच बघू शकताय, तवर फाटत नाही तवर. तर मी याच्या जोडीला दुसरी पण काढणार साडी, पण तोपर्यंत ती घालणार आहे. ती दुसरी दिली फेकून म्हणजे आहे चिंध्यात. तर बानूचं लागलंय दुखायला, चला बानूला औषध तयार करते. झाली मोपाय ती सांगायचं राहिलं की काय, तुम्हा सगळ्यांना पण सांगते, दवाखान्याने जाऊन दाढा काढून आयुष्याचं नुकसान करण्यापेक्षा ना, आपण घरचा उपाय केलेला भारी. पहिलं माणसं तेच करत होती, पहिले दवाखाना नव्हतं. म्हणून मी ठरवलं, लांडग्याचा पाला असतो का नाही, आता तुमच्या इकडं काय म्हणतात माहीत नाही, त्याला बरंच नावे आहे ते, आहे का नाही, बरंच नाव आहे ती त्याला, पण लांडग्या आमच्या इकडं म्हणतात. असं एवढं एवढं असतं, ती चिटकते ते बघा. त्या लांडग्याचा पाला आणायचा, धुवायचा, त्यात मीठ टाकायचं, जेवढं आपल्याला सोसलं असं मीठ टाकायचं, म्हणजे कमीत कमी थोडं जास्तच मीठ टाकायचं. त्याला असं हातावर घेऊन चुरायचं एका हाताने, आणि असं गोळं बारीक करून जिथं दुखतंय तिथं ठेवायचं. तर तुम्ही म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही, ते फक्त 10 मिनिटातच, 5 मिनिटातच राहते. कसली दाढ दुखायची असू द्या, 5 मिनिटात राहते. मला पण का नाही दीक्षेच्या वेळेस लय दाढ दुखायची, लय म्हणजे लय. त्या दाढाला मला खडा पण पडला, तर मी नाही दाखवू शकत, उगाच वेगळंच वाटते ते. मग कुणीतरी मला एका म्हातारीने सांगितलं की ते औषधं केली, कुठं काय काय केलं तरी पण राहिलंच नाही. कुणी नाही, या निलमीच्या आजीने सांगितलेलं, बाईनं. तर तिनं अशीच बसली, म्हणली बाया का रडते, असेच मी बसायचे, काय खाऊ वाटत नव्हतं, पिऊ वाटत नव्हतं, लय म्हणजे असं नुसतं दाढच दुखत नाही, दाढासहित ही सगळं अख्खं डोकं दुखतं. तर म्हणून तिनं मला म्हणली, हे मानले जा की म्हणली पांदीला, म्हणजे आमच्या इकडं बाहेर जातात ना तिकडं पांदीला म्हणतात, तिकून म्हणली याचा पाडा झेंडूरचा ही, म्हणजे ती म्हणत होती. तर म्हणलं झेंडूरट, तर म्हणली लांडग्याचा ग. मग ती पाला आणला, त्याला मीठ टाकलं, चुरलं, ठेवलं, अशी लाल गाळली,
असं इतकं भारी वाटलं का नाही, 5 मिनिटात माझा दुखणं दाढच कमी झाला, म्हणजे ठणका एकदमच राहिला पूर्णपैकी. मग इतकं भारी वाटलं मला की मी सारखं सारखं ते करायला लागले. मग माझी तवापासूनची दाढ दुखत नाही, अजून दुखत नाही. मग बानूला पण तेव्हा रडत होती का नाही, म्हणजे 8-15 दिवस झालं रडत होती लय, तेव्हा तिचं पण दात दुखत होतं, म्हणून मी तिला ती लावलं तिचं दात राहिलं, तिचं परत दुखायला लागलं. तिला कसं आहे माहिती का, दुधामुळे ही मुळ्या सगळ्या तिच्या ढिल्या झालेल्या आहेत, त्या असं चावून ही खाणं नाही, म्हणून तिचा त्रास होतोय तिला. तर चला, हेडवले मोठा झाला आणि एवढा आपल्याकडे नेट पण नसतंय, म्हणून मी छोटं छोटं छेड्यावर टाकते. तर काही चुकलं असेल तर नक्की सांगा ना, आणि उपाय करा. कुणाचं दात दुखत असेल तर ते उपाय करा, बघा तुम्ही राहते, आणि 100% राहते, गॅरंटी देऊन सांगते राहते. तर चला, बाय सगळ्यांना. पुन्हा एकदा माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना नवरत्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बाय सगळ्यांना.